मराठ्यांचं कुणबी निघते, पण अहिल्यानगरमध्ये पडताळणीसाठी द्यावा लागतोय भरमसाठ पैसा. मोठा पुरावा समोर. मंडळी, सध्या अनेक मराठा समाजातील बांधव नोकरी, शिक्षणासाठी कुणबी सर्टिफिकेट काढतायत, पण जात पडताळणीसाठी त्यांना भरमसाठ पैसे द्यावे लागतात. यामागे मोठे रॅकेटच असल्याचे अहिल्यानगरमधील घटनेवरून समोर आले. कुणबी जातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एका व्यक्तीला 20,000ची लाच मागून तडजोडी अंती 18,000ची लाच स्वीकारताना या कार्यालयात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या महिलेला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. उषा मंगेश भिंगारदिवे असे या महिलेचे नाव असून तिने ही लाच स्वतःसाठी तसेच या कार्यालयातील तिदमे नावाचे अधिकारी आणि त्यांच्यासह इतर 10 ते 12 जणांना देण्यासाठी मागितल्याचे समोर आले. सावेडी येथे असलेल्या जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात कशा प्रकारे भ्रष्ट कारभार चालू आहे हे या कारवाईने समोर आले. ज्यावेळी तक्रारदाराने त्या महिलेकडे 20,000 खूप होतात, 15,000 घ्या अशी विनंती केली असता तिने तेथे अनेकांना पैसे द्यावे लागतात. कार्यालयातील तिदमे नावाचे अधिकारी तर पैसे दिल्याशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्रावर सही करत नाहीत. तसेच कार्यालयातील इतरांना ही पैसे द्यावे लागतात. त्यांना वरून खूप प्रेशर आहे अशी माहिती सांगितली. वरून प्रेशर आहे म्हणजे नेमकं कुठून, की थेट मंत्रालयातून असा याचा अर्थ नाही ना. त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्यांना थेट वरपर्यंत पैसे द्यावे लागतायत का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय.